मोदी सरकारने येणारी जनगणना ही जातीय जनगणनेसह होणार आहे अशी घोषणा केली आहे. 2011 साली काँग्रेसच्या काळात शेवटची जनगणना झाली होती. दर 10 वर्षांनी जनगणना होणं अपेक्षित असतं. 2011 नंतर 2021ला ही जनगणना होणार होती, पण कोरोनामुळे जनगणना होऊ शकली नाही. पण आता मोदी सरकार देशातील लोकसंख्येची जनगणना करणार आहे. जनगणनेसाठी वापरले जाणारे फॉर्म हे जनगणनेच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग असतात. या फॉर्ममध्ये व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल विविध माहिती गोळा केली जाते. या माहितीमध्ये वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो. ही माहिती शासनाला लोकसंख्येची गणना करण्यासाठी आणि विविध योजना व धोरणे तयार करण्यासाठी मदत करते. जनगणना दरवर्षी 10 वर्षांनी होते. जनगणनेच्या वेळी सरकारी अधिकारी तुमच्या घरी येऊन फॉर्म भरण्यास मदत करतात. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने देखील हा फॉर्म भरू शकता. पण यंदा जाती जनगणनेचा नवा कॉलम यामध्ये समाविष्ट असणार आहे. जनगणनेचे फॉर्म हे शासनाला लोकसंख्येची गणना करण्यासाठी आणि विविध योजना धोरणे तयार करण्यासाठी मदत करतात. या माहितीचा उपयोग करून शासनाला सामाजिक आणि आर्थिक विकास योजना तयार करता येतात. त्यामुळे जनगणनेमध्ये सहभागी होणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जनगणनेचे फायदे शासनाला योग्य योजना आणि तयार करण्यास मदत करतात. सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देखील मिळते. तसेच विविध योजनांचा लोकसंख्येला किंवा नागरिकांना लाभ घेता येतो. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.